हे क्वेश्चन आणि यासारखे टेक्स्टबुक मधले इतर क्वेश्चन याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा काय होईल या एक्झाम मध्ये यूज होईल. त्यामुळे क्वेश्चन पेपर बघा, त्याचे आन्सर्स मॅथ्सचे जे आहेत फिल इन द ब्लँक्स वगैरे स्टार्टिंगचे ते मी सांगतो. तर क्वेश्चन नंबर 1 ए, फिल इन द ब्लँक्स. इन पर्सेंटेज बार ग्राफ ऑल बार्स आर ऑफ हाईट 100 युनिट्स. ओके, पर्सेंटेज बार ग्राफ मध्ये प्रत्येक बारची जी हाईट असते ती किती असते? 100 युनिट्स असते. नाव एक्स अपॉन 3 इज इक्वल टू 4, देन एक्स इज. आता बघा इथे अपॉन 3 म्हणजे डिवाइड आहे, तो डिवाइडचा इकडे 4 कडे येऊन काय होईल? मल्टिप्लाय. सो 4 मल्टिप्लाय 3 म्हणजे इथे आन्सर किती येणार? एक्स इज इक्वल टू 12 येणार. त्यानंतर मीनचा फॉर्म्युला आहे, मीन इज सम ऑफ ऑल एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन. डिवायडेड बाय एन त्यांनी फॉर्म्युलामध्ये दिला. फक्त आपल्याला फिल इन द ब्लँक्स मध्ये काय लिहायचं आहे? सम ऑफ एफ आय एक्स आय. ओके, द अँगल ऑफ इक्वल मेजर्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, सो इथे फक्त लिहा कॉन्ग्रुएंट. देन अगेन नेक्स्ट, मॅच द पेयर्स ए अँड बी. ओके, so 7x minus 3x आन्सर किती येणार? 4x. and area of rectangle length multiply breadth. so फर्स्ट ऑप्शन येणार बी आणि एरिया ऑफ रेक्टँगल सी. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व एनी 4 म्हटले, पण इथे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे, सगळे सॉल्व करा. ओके, तर इक्वेशन सॉल्व करायचं आपल्याला. 4x minus 10 इज इक्वल टू 2x plus 8. त्याच्यामध्ये काय करणार आपण? 4x हा प्लस 2x आहे, तो इकडे येऊन काय होईल? मायनस 2x, आणि इथे ऑलरेडी 8 आहे, मायनस 10 याच्याकडे येऊन काय होईल? प्लस 10. सो 4 minus 2 2x, 8 प्लस 10 किती येणार? 18 येणार. सो थोडक्यात काय आलं? 2x इज इक्वल टू 18. तर एक्स फाइंड आउट करायचं असेल तर हा मल्टिप्लाय 2 याच्याकडे येऊन काय होणार? डिवाइड. ओके, 18 अपॉन 2, दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू 9. ओके, तर हे त्याचा आन्सर असणार आहे, एक्स इज इक्वल टू 9. फॉर द गिवन डायग्राम आयडेंटिफाय टेस्ट ऑफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. इथे बघा साईडला साईड इक्वल दिली आहे, त्यामुळे साईड आला. परत हे दोन अँगल जे आहेत दोन्हीकडचे एम ते व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, ते इक्वल आले, साईड अँगल. आणि परत ह्या दोन साईड इक्वल दिले. सो कुठली टेस्ट असणार आहे? साईड अँगल साईड टेस्ट. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये पुढे 77 एम स्क्वेअर डिवायडेड बाय 7m. तर 77 एम स्क्वेअर, एम स्क्वेअर म्हणजे काय येणार? एम मल्टिप्लाय एम आणि 7m. तर इथे एम ला एम कॅन्सल होईल, 7 1 जा 7, 7 1 जा 7 म्हणजे 11 आले, आणि हे राहिलेला एम. सो आन्सर किती येणार? 11m. ओके, परत इथे 12x सॉरी मायनस 4 इकडे येऊन काय होणार? प्लस. सो 12x इज इक्वल टू 20 प्लस 4. ओके, सो 12x इज इक्वल टू 24. आता इथे 24 आल्यानंतर 12x इज इक्वल टू 24. जर आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं असेल तर मल्टिप्लाय 12 काय होणार? डिवाइड. सो एक्स इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 12. 12 1 जा 12, 12 2 जा 24. सो एक्सची व्हॅल्यू किती येणार? एक्स इज इक्वल टू 2. हे याचा आन्सर येणार. ओके, एक्स इज इक्वल टू 2. आता हायपोटेनियस साईड टेस्ट याची जी डेफिनेशन आहे, डेफिनेशन ऑफ हायपोटेनियस साईड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, ती इथे लिहायची आहे डेफिनेशन. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन 3 सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन. पण जसं मी सुरुवातीला सांगितलं प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे, तर आता प्रॅक्टिससाठी सगळे सॉल्व करा. तर हा जो क्वेश्चन आहे, ओके, याच्यामध्ये आपल्याला मीन फाइंड आउट करायचा असतो, त्याच्यातला हा क्वेश्चन आहे. तर ही ऍक्टिव्हिटी तुमचा 11.1 हा जो प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यातली आहे. तर त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे 11.1 प्रॅक्टिस सेटचा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुम्हाला याचे सगळ्याचे आन्सर मिळून जातील. ओके, त्याच्यानंतर डिवाइड अँड राईट द क्वोशंट अँड रिमाइंडर. ओके, तर इथे हा जो क्वेश्चन आहे पॉलिनॉमियलचा 10.2 मधला आहे. ओके, तर 10.2 मधला क्वेश्चन आहे, त्याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही जाऊन तो क्वेश्चन बघू शकता. आणि मग थर्ड वन वर्ड प्रॉब्लेम आहे इक्वेशन मधला. मदर इज 25 इयर्स ओल्डर दॅन हर सन. फाइंड द एज ऑफ सन इफ आफ्टर 8 इयर्स रेशिओ ऑफ सन्स एज टू द मदर एज विल बी 4/9. तर याचाच हा कुठला प्रॉब्लेम? 12.2 वर्ड प्रॉब्लेम आहेत सगळे त्याच्यात. तर 12.2 मधला जस्ट मिनिट 12.2 मधला हा क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन 12.2 मधला. तर त्याची सुद्धा लिंक खाली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे जाऊन तुम्ही हा 12.2 पहिला क्वेश्चन बघू शकता, त्याचं हे आन्सर आहे तिथे. टोटल हा जो 20 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे तो इथे कम्प्लीट होतो मॅथ्सचा.
इतर सब्जेक्टचे सुद्धा आपण केलेले आहेत क्वेश्चन पेपर, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचे सगळे व्हिडिओ बघू शकता. ओके, थँक्यू.